नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। तर आज आपण लहानांचीच नाही तर मोठ्यांच्या आवडीची एक रेसिपी करणार आहोत। तर आज आपण वाळवण्याच्या पदार्थामधील झटपट तयार होणारी साधी सोपी तांदळाच्या पिठापासून तयार होणारी बॉबी करणार आहोत। याला तुम्ही बॉबी म्हणू शकता, पापडी म्हणू शकता किंवा कुरकुरीही म्हणू शकता। रेसिपी सुरू करण्यापूर्वी अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बॉबी करण्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे। हे पीठ मी घरीच बनवलेलं आहे। तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून त्यातील पाणी पूर्णपणे निथळून एका रात्रीसाठी सुकत ठेवले होते व नंतर आटा चक्कीमधून हे तांदूळ बारीक वाटून आणल्यानंतर मैदा चाळायच्या चाळणीमधून हे पीठ चाळून घेतलेलं आहे। हे पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये घालून घेतल्यानंतर ज्या वाटीने आपण 1 वाटी पीठ घेतलं होतं त्याच वाटीने इथे सर्वात प्रथम 1 वाटी पाणी घालून घेऊया। इतपत घट्ट पीठ आपल्याला पाण्यामध्ये ओतता येणार नाही, म्हणून यामध्ये अजून मी 1 वाटी पाणी घालून घेत आहे। म्हणजे इथे मी एकूण 2 वाट्या पाणी मी इथे पीठ भिजवण्यासाठी वापरलेलं आहे। या पिठाच्या आपल्याला अजिबातही गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत। पापडाचं पीठ शिजवण्यासाठी इथे एक जाडबुडाचं पातेलं घेतलेलं आहे। यामध्ये सध्या तरी 2.5 वाट्या पाणी घालून घेऊया व हे पातेलं गॅसवरती ठेवून देऊया। या पाण्याला एक उकळी आल्यानंतर आता गॅसची फ्लेम एकदम लो करून एकदम बारीक धार लावून हे पिठाचं पाणी या उकळत्या पाण्यामध्ये ओतून घेऊया। हे मिश्रण असंच मोकळं सोडून दिलं तर पातेल्याच्या तळाशी पीठ चिकटून राहील व या पिठाच्या गुठळ्या होऊ लागतील। त्यामुळे मध्यम आचेवरती आपल्याला एका विकच्या साहाय्याने हे पीठ चांगलं हलवून घ्यायचं आहे। त्याला अजिबातही मोकळं ठेवायचं नाही। जवळपास 10 मिनिटांनंतर इथे हे पीठ मी शिजवून घेतलेलं आहे, परंतु हे पीठ मला बरंचसं घट्टसर असं वाटत आहे, म्हणून मी अजून यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी घालून घेत आहे। म्हणजे या पापडासाठी मी पिठामध्ये 2 वाट्या व नंतर 2.5 वाट्या व आत्ता अर्धी वाटी असे एकूण 5 वाट्या पाणी वापरलेलं आहे। म्हणजेच 1 वाटी पिठासाठी 5 वाट्या पाणी इथे मला लागलेलं आहे। तुम्हाला कमी जास्त प्रमाणामध्ये पाणी लागू शकते। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया। मीठही वाळवण्याच्या पदार्थामध्ये बेतानच वापरायचं आहे। बॉब्या एकदम हलक्या फुलक्या व खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये पाव चमचा पापडखार घालून घेऊया। पापडखार नाही घातला तरी बॉब्या चांगल्याच होतात, परंतु थोडासा पापडखार यामध्ये वापरला तर बॉब्या अजून जास्त चांगल्या होतात, म्हणजेच त्या चांगल्या फुलतातही। अशा प्रकारे विकच्या साहाय्याने हे मिश्रण एकसारखं ढवळत राहिल्यामुळे यामध्ये अजिबातही गाठी होत नाहीत। जवळपास 20 मिनिटांनंतर इथे हे बॉबीचं मिश्रण चांगलं घट्टसर असं झालेलं आहे, तसेच याला चांगली चकाकी आलेली आहे। म्हणजेच आपलं हे मिश्रण चांगलं शिजलेलं आहे हे समजावे। बॉबी करण्यासाठी आपण कुठलंही वेगळ्या प्रकारचं मशीन न वापरता मिठाच्या पिशवीला होल पाडून त्यामधून बॉबी करून घेणार आहे, म्हणून आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ देण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे व नंतरच बॉब्या करून घ्यायच्या आहेत। जवळपास 15 मिनिटांनंतर इथे आपलं हे बॉबीचं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता बॉब्या करायला घेऊया। त्यासाठी इथे मी मिठाची मोकळी पिशवी घेतलेली आहे। ही पिशवी एका ग्लासवरती ठेवून यामध्ये यातील थोडंसं मिश्रण भरून घेऊया। यामध्ये बॉबीचं थोडंसं मिश्रण भरून घेतल्यानंतर ही पिशवी रबरनं चांगली पॅक करून घेऊया व नंतर एका कोपऱ्यामध्ये थोडीशी कट करून घेऊया। बाहेर अंगणामध्ये एक प्लॅस्टिकचा कागद अंथरून घेतलेला आहे। बॉब्या करण्यासाठी इथे अशा उभ्या उभ्या लाईन्स मारून घेऊया। या बॉब्या करायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही। अवघ्या 10 मिनिटामध्ये सर्व बॉब्या तयार करून होतात। जेवढ्या लांब तुम्हाला लाईन्स मारून घेता येतील तेवढ्या लाईन्स मारून घ्यायच्या आहेत। या मिठाच्या पिशवीला मी एकदम बारीकसं होल पाडून घेतलेलं असल्यामुळे ह्या बॉब्या एकदम पातळ अशा तयार होतात व अशा बॉब्या दिसायलाही खूप छान दिसतात। तर अशा प्रकारे इथे मी सर्व बॉब्या घालून घेतलेल्या आहेत। आपल्याला ह्या बॉब्या 2 दिवसासाठी कडकडीत उन्हामध्ये चांगल्या सुकवून घ्यायच्या आहेत। या बॉब्या मी एकदम पातळ अशा घातलेल्या असल्यामुळे अवघ्या 1 दिवसामध्ये चांगल्या सुकलेल्या होत्या, परंतु तरीही बॉब्या जास्त दिवस टिकण्यासाठी इथे मी या बॉब्या 2 दिवसासाठी सुकवून घेतलेल्या आहेत। तर 2 दिवसानंतर बॉब्या चांगल्या सुकलेल्या आहेत।
ह्या बॉब्या खूप लांबड्या लांबड्या असल्यामुळे तळता येणार नाहीत, म्हणून छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेऊया। व तुम्ही इथे पाहू शकता ह्या बॉब्या एकदम पांढऱ्या शुभ्र अशा दिसत आहेत व कुठल्याही प्रकारचं मशीन न वापरता एकदम छान अशा बनलेल्या आहेत। यातील थोड्याशा बॉब्या तळून पाहूयात। तर इथे कढईमध्ये थोडंसं तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये थोड्याशा बॉब्या सोडून घेऊया। 1-2 वेळा बॉब्या उलटपालट केल्यानंतर तेलामधून काढून घेऊया। तर तुम्ही इथे पाहू शकता या बॉब्या दुपटी तिपटीने फुललेल्या आहेत व एकदम पांढऱ्या शुभ्र उठलेल्या आहेत। तर अशा प्रकारे इथे कमीत कमी साहित्यामध्ये, कमीत कमी वेळेमध्ये व कमीत कमी कष्टामध्ये एकदम खुसखुशीत कमी तेलकट अशा बॉब्या तयार झालेल्या आहेत। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।